मित्रांनो जरा पावसामध्ये जपून हा रस्ता बघा कसा आहे, खड्या दगड धोंडा निसरडा रस्ता आहे पूर्ण। नमस्कार मित्रांनो, शोध प्रवासाचा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सोंडाई या किल्ल्यावरती। आता आपण बेस विलेज म्हणजे सोंडाईवाडी या ठिकाणी आता आपण इथे आलेलो आहोत। आता आपण सोंडाई किल्ल्यावरती जाणार आहोत। आपला ट्रॅकिंग या ठिकाणापासून चालू होणार आहे। आपल्याला इथे पार्किंगची सुविधा वगैरे सर्व उपलब्ध आहे। 50 रुपये पार्किंग द्यायचं दिवसभर, किती तुमचा गडापासून खाली येईपर्यंत काय टाइम लागेल ते लागेल, काही टेन्शन नाही। तर चला मग आता आपण जाऊयात, गड सर करूयात, बघूयात कशा पद्धतीने काय आहे। चल आमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सोंडाई किल्ल्याची पूर्णपणे माहिती मिळून जाईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला या। पासून केवळ 60 ते 70 किलोमीटर अंतरावर कर्जत स्टेशनवरून तुम्ही टॅक्सी किंवा रिक्षाने सोनवणे गाव इथे पोहोचू शकता। इथूनच ट्रेकची सुरुवात होते। मित्रांनो पाऊस एक नंबर पाऊस पडतोय। ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे आपल्या, पण पाऊस बघा। सोंडाई किल्ल्याचा ट्रेक फारसा अवघड नाही। सुरुवातीला थोडी मोकळी वाट आहे, मग झाडीतून जाणारा एक रस्ता लागतो। खूप पाऊस पडतो, मस्त। वाटेत पक्ष्यांचे आवाज, गार वाऱ्यांचा स्पर्श आणि हिरव्यागार झाडांचा सहवास, निसर्ग अगदी जवळून अनुभवायला मिळतो। मित्रांनो जरा पावसामध्ये जपून हा रस्ता बघा कसा आहे, खड्या दगड धोंडा निसरडा रस्ता आहे पूर्ण। येत्या वेळेस पावसामध्ये थोडासा जपून या, वरनं पाऊस चालू असतो। पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग करणाऱ्या लोकांनी सगळं लक्षात ठेवावे। हा रस्ता बघा कसा आहे, थोडासा जरा थ्रिल टाईप आहे, पण थोडं सांभाळल्यानंतर तुम्हाला गड पूर्ण चांगल्या प्रकारे सर करता येतो। तर मित्रांनो चला आपण लावूया सावकाश। तर मित्रांनो मस्तपैकी पावसाचं आगमन झालेलं आहे। तर आता आपण या ठिकाणी आलेलो आहेत। आता काही इथे सूचना लावलेल्या आहेत, या सूचना आपण रीड करूयात आणि या सूचनेचं पालन करत आपण गड सर करूयात। तर आपण या सर्व सूचना स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही पण या सूचनेचं पालन करा आणि आपल्यासोबत गड सर करायला सुरुवात करा। चला या। तर मित्रांनो आपला 15 मिनिटाचा ट्रेकिंग झालेला आहे। तर आता या ठिकाणी बघा थोडंसं कसं आहे, स्लिपरी रस्ता आहे, वरनं पाऊस पडतोय, पूर्ण पाणी वाहते खाली, चान्सेस जास्त, कारण शेवाळलेला रस्ता आहे त्याच्यामुळे पाय घसरण्याची शक्यता असते। थोडेसे शूज वगैरे जे असतील ते आपले ग्रीप पकडणारे शूज आपण घेऊन यायचे, म्हणजे ट्रेकिंग करताना कधी पण ग्रीप असणारे शूजच घ्या, म्हणजे कसं आपल्याला पटापट ग्रीप पकडता येईल आणि वरती चढायला येईल। आता हे पूर्ण इथे स्लिपरी झालेलं आहे, खतरनाक थ्रिल आहे, बेकार। चला जाऊयात। रस्त्यात 2-3 छोटे टप्पे लागतात, पण त्यात थोडीशी निसरडी वाट पाहायला मिळते, म्हणून ट्रेक करते वेळी थोडं जपून करावा। डोंगर माथ्यावर जाण्यापूर्वी सोंडाई देवीचे एक छोटंसं मंदिर लागतं, पण त्याआधी आपल्याला पहिल्या टप्प्यावर पाण्याचे टाके आणि काही शिड्यांचा भाग लागतो।
आणि वरती आहे सोंडाई देवीचं प्राचीन मंदिर। वरती आहे सोंडाई देवीचं प्राचीन मंदिर आणि तिथून दिसणारं निसर्ग सौंदर्य। पाठीमागे मोरबी डॅम, माथेरानचा परिसर आणि दूरवर पनवेलचा पट्टा पसरलेला आहे। तर मित्रांनो, हा होता आपला सोंडाई किल्ल्याचा छोटासा प्रवास। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच भन्नाट ठिकाणचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबातही विसरू नका। पुढच्या ट्रेकपर्यंत मी तुमचा ट्रेकिंग साथी। जय महाराष्ट्र।